प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. आपण आपल्या उपासनेला सुरुवात करूया आणि सुरुवातीला उपासना संगीतातून गीत क्रमांक 417 हे आपण गाऊया. गीत क्रमांक 417, प्रभूच्या इच्छेला वाकलेली मान. प्रभूच्या इच्छेला वाकलेली मान, त्याचा माझा मान एक झाला. त्याचा माझा मान एक झाला. प्रभूची असवे माझ्या डोळियात, प्रभूची असवे माझ्या डोळियात. वाणी ही मुखात त्याची वसे, वाणी ही मुखात त्याची वसे. प्रभूच्या इच्छेला वाकलेली मान, त्याचा माझा मान एक झाला. त्याचा माझा मान एक झाला. त्याच्या नियमांचा जीव हा बनला, त्याच्या नियमांचा जीव हा बनला. इच्छा तो कशाला मोडी माझी, इच्छा तो कशाला मोडी माझी. प्रभूच्या इच्छेला वाकलेली मान, त्याचा माझा मान एक झाला. त्याचा माझा मान एक झाला. स्वतंत्र स्वतंत्र मजला स्वतंत्र, स्वतंत्र स्वतंत्र मजला स्वतंत्र. करीते सर्वत्र सेवा त्याची, करीतो सर्वत्र सेवा त्याची. प्रभूच्या इच्छेला वाकलेली मान, त्याचा माझा मान एक झाला. त्याचा माझा मान एक झाला. आजच्या मननाकरिता जो शास्त्र भाग निवडला आहे तो आपण ऐकूया. जुना करार यशयाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आपण या ठिकाणी ऐकूया. यशया याचा 20वा अध्याय. अशूर मीस व कुश जिंकून घेईल. अशूर देशाचा राजा सर्गोन याने पाठविल्यावरून तर्तान अशदोद येथे आला व त्याने अशदोदाशी लढून ते हस्तगत केले. त्यावेळी आमोजाचा पुत्र यशया याच्याद्वारे परमेश्वर म्हणाला, जा, आपल्या कंबरेचे गोंडताट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ. त्याने तसे केले. तो उघडा व अनवाणी चालला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, 3 वर्षेपर्यंत मिसर व कुश
यास चिन्ह व विस्मय व्हावा, म्हणून माझा सेवक यशया उघडा व अनवाणी चालला. तसा अश्शूर देशाचा राजा, मिस्रातील बंदिवान व कुशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे यास उघडे अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी मिसर देश फजित व्हावा म्हणून घेऊन जाईल. ज्या कुशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली, त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील. त्या समयी त्या समुद्रतीरीचे रहिवासी म्हणतील, पहा, अश्शूरच्या राजापासून आम्हास सोडवावे म्हणून आम्ही ज्याची अपेक्षा केली, ज्याकडे आम्ही सहाय्यार्थ धावलो, त्याची अशी गत झाली, मग आमचा निभाव कसा लागेल. परमेश्वर देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. बघा, यशायाचं पुस्तक 20 अध्याय आणि 1 ते 6 वचने आपण वाचले आहे. आणि आजचा आपला मननाचा विषय आहे की समर्पित जीवन, ख्रिस्ताला समर्पित असे ख्रिस्ती जीवन. पहा, ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताचं अनुसरण करणारे, ख्रिस्ताला अनुसरणारे, त्याची शिकवण अनुसरणारे. आणि ख्रिस्ती जीवन म्हणजे ख्रिस्ताला समर्पित असे जीवन जगणारे. आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो, याचा अर्थ आम्ही प्रत्येक बाबतीत प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित असं जीवन जगतो. आमचं जीवन हे सर्व प्रकारे प्रत्येक परिस्थितीत प्रभू येशूला, परमेश्वराला समर्पित असं असलं पाहिजे, ही परमेश्वराची अपेक्षा आहे. आणि हेच आपण या शास्त्रवचनामध्ये पाहतो. केवळ तारणाचा उपभोग घेत ख्रिस्ती जीवन जगणं ही परमेश्वराची अपेक्षा नाही. परमेश्वराने आपलं तारण केलं, परमेश्वराने आपल्याला पापांची क्षमा दिली आणि ह्याबद्दल आपण परमेश्वराचे उपकार मानतो. आपण या सर्व गोष्टींचा उपभोग घेतो, आनंद घेतो, ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु आपण केवळ सेलिब्रेशन, ख्रिस्ती जीवन म्हणजे केवळ सेलिब्रेशन असं नाही. केवळ उपभोग घेणे, परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादांचा केवळ आनंद घेत जगणे, हे मात्र खरं ख्रिस्ती जीवन नाही. तर ख्रिस्ती जीवन म्हणजे काय, तर सर्व प्रकारे सर्व बाबतीत आम्ही परमेश्वराला समर्पित असलं पाहिजे. त्याच्या आज्ञा, त्याच्या इच्छा, त्याच्या मर्जीला आम्ही स्वतःचं नेहमी समर्पण केलं पाहिजे. आणि हेच खरं ख्रिस्ती जीवन आहे. स्वतःच्या इच्छेसाठी नाही, तर परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगणे म्हणजे खरं ख्रिस्ती जीवन. आणि हेच आपण परमेश्वराच्या पवित्र संदेष्टांच्या जीवनामध्ये पाहतो, जे प्रत्येक बाबतीत परमेश्वराला समर्पित असं होते. ते समर्पित होते म्हणजे ते परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्याच गोष्टीची पर्वा करत नव्हते. परमेश्वराची आज्ञा पूर्ण करण्यासाठी, परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कधी लाजत नव्हते, ते घाबरत नव्हते आणि कशाचीही, अगदी आपल्या जीवाचीही पर्वा ते करत नव्हते. आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण या ठिकाणी पाहतो, यशायाच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायामध्ये आपण 1 ते 3 वचनामध्ये काय वाचलं. वचन 3 मध्ये असं लिहिलंय, तेव्हा परमेश्वर म्हणाला, 3 वर्षेपर्यंत मिसर व कुश यास चिन्ह व विस्मय व्हावा, म्हणून माझा सेवक यशया उघडा व अनवाणी चालला. संदेष्टांच्या संदेश
पोहोचवण्याच्या अनेक पद्धती होत्या. आपण ज्यावेळेस संदेष्टशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला या विषयाचा अभ्यास करायला मिळतो की संदेष्टांनी संदेश कशा प्रकारे पोहोचवला. आणि त्यामध्ये आपण संदेष्टांच्या पद्धतीमध्ये पाहतो की बऱ्याच वेळा त्यांनी कृती करून संदेश पोहोचवलेला आहे. बऱ्याच वेळा त्यांनी प्रतिकात्मक कृती केली, काहीतरी प्रॅक्टिकल केलं आणि त्याद्वारे त्यांनी आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. असे अनेक उदाहरण आपण शास्त्रामध्ये पाहतो की त्यांनी प्रतिकात्मक काहीतरी कृती केली. इर्मयाच्या पुस्तकामध्ये देखील आपण हे पाहतो की कातड्याचा कमरबंद, किंवा आपण पाहतो की 2 मडके, अशा प्रतिकात्मक कृती, किंवा इर्मयाने आपल्या पाठीवर एक जू घेतलं आणि त्या प्रकारे तो फिरला, जे बैलांच्या पाठीवर जसं जू असतो. अशी कृती संदेष्टे नेहमी करायचे की लोकांपर्यंत संदेश पोहोचावा. या ठिकाणी ते उदाहरण आपण पाहतो की यशायाला परमेश्वराने सांगितलं की उघडा आणि अनवाणी असं चालण्यास देवाने यशायाला सांगितलं की मिसर व कुश या राष्ट्रांना चिन्ह व्हावं. मिसर आणि कुश या राष्ट्रांना चिन्ह व्हावं म्हणून देवाने यशायाला उघडा आणि अनवाणी असं चालायला सांगितलं. 3 वर्ष यशाया संदेष्टा उघडा फिरला. आता यामध्ये शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की यशाया हा देवाचा सेवक आहे. यशाया हा नावाजलेला संदेष्टा आहे आणि हा नावाजलेला संदेष्टा फक्त परमेश्वर म्हणतो म्हणून लगेच कृती करतो. आता या ठिकाणी विचार करण्याची खरंच गोष्ट आहे की यशाया हा एक मोठा संदेष्टा आहे, ज्याला धार्मिक म्हणून काही लोक मानतात, धार्मिक म्हणून हा प्रसिद्ध आहे. आणि आपण पाहतो की धार्मिकांनी जर एखादी विचित्र कृती कधी जर केली तर त्याची खूप चर्चा होते. आमच्या चर्चमध्ये शिरसाट पाळक साहेब होते ज्यावेळेस मी लहान होतो. आणि शिरसाट पाळक साहेब हे एक त्यावेळेस आमचे पाळक होते आणि प्रसिद्ध असे पाळक होते. संपूर्ण नगर शहरामध्ये लोक त्यांना ओळखायचे. आणि फक्त एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये जिलेबी खायला ते एकदा बसले आणि जिलेबी खात होते. आता पाळकाने जिलेबी खाऊ नये असं तर काही नाही, ते फक्त जिलेबी खायला बसले. परंतु ते घरी येईपर्यंत सगळीकडे ती चर्चा झाली की पाळक साहेबांना जिलेबी खाताना पाहिलं. म्हणजे धार्मिकांवर ही एक नजर असते की ते कसे वागतात. यशाया हा एक फार मोठा संदेष्टा होता आणि हा यशाया इतका मोठा प्रतिष्ठित संदेष्टा आहे, परंतु देव म्हणाला उघडा आणि अनवाणी चाल, आणि त्याने लगेच ती सगळी प्रतिष्ठा बाजूला ठेवली आणि परमेश्वराची आज्ञा, परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो उघडा चालायला तयार झाला. म्हणजे या उदाहरणामधून आपण काय शिकतो तर आम्ही संदेष्टांप्रमाणे समर्पित जीवन जगलं पाहिजे. परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी, परमेश्वराची आज्ञा पूर्ण करण्यासाठी आम्ही लाज बाळगू नये. म्हणजे आपली प्रतिष्ठा, आपली समाजामध्ये असलेली प्रतिमा, स्टेटस, डिग्निटी, या सगळ्या गोष्टी त्याने बाजूला सोडल्या. देव म्हणाला हे कर आणि यशायाने लगेच कृती केलेली आहे. त्याने कसलाही विचार केला नाही. आम्ही या प्रकारे परमेश्वराला समर्पित असावं. अनेक विद्वानांचं असं मत आहे की यशाया हा राजघराण्याशी संबंधित होता, हा राजघराण्यातला होता आणि याचा राजघराण्यामध्ये याचे सोयीर संबंध होते, याचं येणं जाणं होतं. आपण हिजकिया राजाच्या गोष्टीमध्ये वाचतो की यशाया हा राजा हिजकियाच्या राजवाड्यामध्ये कधीही जात येत असे. त्याला राजवाड्यामध्ये जाण्यास आणि येण्यास कुठल्या प्रकारचं कोणी मज्जाव करत नव्हतं. हे आपण हिजकियाच्या उदाहरणामध्ये पाहतो. म्हणजे यशाया हा एक मोठा संदेष्टा आहे, परंतु आपण पाहतो की ज्यावेळेस परमेश्वराने आज्ञा केली त्यावेळेस त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी यशायाने आपली प्रतिष्ठा, आपली प्रतिमा, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या. लोक काय म्हणतील याचा विचार त्याने केला नाही. देव म्हणाला उघडा चाल, यशायाने लगेच उघडा चालायला सुरुवात केली. आणि हेच उदाहरण आपण संदेष्टांच्या अनेक उदाहरणांमध्ये पाहतो.
दुसरं उदाहरण जर यामध्ये आपण पाहिलं की परमेश्वराला समर्पित जीवन जगण्यासाठी संदेष्टांनी लाज बाळगली नाही. दुसरं उदाहरण आपण होशे संदेष्टाचं पाहतो. होशे होशे संदेष्टाचा विषय आपण काय वाचतो? होशेने काय केलं वेगळं, असं काय केलं? त्याने एका वेश्येबरोबर लग्न केलं. आणि होशेयाच्या पुस्तकामध्ये आपण अगदी सुरुवातीलाच असं वाचतो की स्वतः परमेश्वराने त्याला ही आज्ञा केली की एका वेश्येबरोबर लग्न कर. आणि जर आपण होशे संदेष्टा याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिले. होशे पहिला अध्याय वचन 2 आणि 3 असं लिहिले. परमेश्वर होशेया बरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, जा एक जारीनी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे, कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे. मग त्याने जाऊन दिब्लाईमाची कन्या गोमर ही बायको करून घेतली. ती त्याच्यापासून गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. ही खरी घटना आहे. ही एक हा दृष्टांत नाहीये किंवा हा दाखला नाहीये. गोमर नावाच्या वेश्येबरोबर होशेयाने लग्न केलं. आणि विशेष म्हणजे परमेश्वर पहिल्यांदा त्याच्याशी बोलला त्यावेळेस हे पहिलं टास्क देवाने होशेयाला दिला. म्हणजे पहिलीच आज्ञा परमेश्वराने होशेयाला दिली. पहिल्याच वेळेस देवाने त्याला अतिशय अवघड असं काम दिले. आणि आपण पाहतो की होशे न लाजता आपली प्रतिमा बाजूला ठेवून होशेने ती इच्छा, ती आज्ञा काय केली? पूर्ण केली. आणि ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की एका वेश्येबरोबर लग्न करायचं होतं. देवाने पहिल्याच वेळेस त्याच्याशी संपर्क साधला आणि पहिल्याच भेटीत देवाने त्याला हे काम दिलं. आणि होशेने कुठल्याच प्रकारचे आढेवेढे घेतले नाही. त्याने कुठला विचारही केला नाही. आता ज्या अर्थी तो संदेष्टा आहे त्या अर्थी तो धार्मिक म्हणून आपल्या समाजामध्ये आहे. हे खरं की संदेष्ट्यांना लोक स्वीकारत नव्हते, परंतु धार्मिकांमध्ये संदेष्टाला धार्मिक असंच मानलं जायचं. म्हणजे होशे हा एक चांगला माणूस होता. आणि ह्या धार्मिक मनुष्याला परमेश्वराने ज्यावेळेस ही कृती करायला लावली त्यावेळेस त्याने हा विचार केला नाही की मला इतर लोक आता काय म्हणतील, जे मला धार्मिक समजत होते ते आता मला काय म्हणतील. हा विचार होशेने केला नाही. त्याने परमेश्वराने सांगितलं आणि लगेच जाऊन गोमर नावाच्या वेश्येबरोबर लग्न केलं. म्हणजे परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी संदेष्टे समर्पित असे होते. आणि आम्ही विचार केला पाहिजे की देवाची इच्छा पूर्ण करताना, देवबापाची आज्ञा पूर्ण करताना आम्ही लाज बाळगतो. बऱ्याच वेळा आम्ही लाजतो. उघडपणे आम्ही ख्रिस्ती आहोत हे सांगायला देखील लाजतो. बऱ्याच वेळा परमेश्वराच्या वचनांवर, परमेश्वराच्या शिक्षणावर उघडपणे चर्चा करायला देखील आम्ही लाजतो. चार चौघामध्ये आम्ही विशेष करून विधर्मी मित्रांमध्ये याविषयी उघडपणे बोलायला देखील लाजतो. परंतु संदेष्ट्यांच्या जीवनामधून आम्ही शिकलं पाहिजे की त्यांनी परमेश्वराला समर्पित असं जीवन जगलं. म्हणजे आम्ही फक्त देवाने दिलेल्या आशीर्वादांचा उपभोग घेतो आणि आनंद करतो, ही चांगली गोष्ट आहे, परंतु केवळ हीच अपेक्षा देवाची आमच्याकडून नाही. आम्ही तारणाचा आनंद घ्यावा, सेलिब्रेशन करावं, जरूर करावं, पण आम्ही रोज आणि रोज देवासाठी समर्पित असं असलं पाहिजे आणि त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज तयार असलं पाहिजे. संदेष्ट्यांनी देवाची आज्ञा पूर्ण करताना लाज बाळगली. दुसरं आपण यामध्ये आणखी पाहतो, संदेष्ट्यांच्या जीवनामधून आणखी एक गोष्ट आम्हाला शिकण्यासारखी आहे. ती म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करत असताना संदेष्टे कधी घाबरले नाहीत. संदेष्ट्यांनी कधी भीती बाळगली नाही. मग त्यांनी लोकांची भीती बाळगली नाही, राजाची भीती बाळगली नाही, सत्ताधाऱ्यांची भीती बाळगली नाही. जे परमेश्वराने करायला सांगितलं ते त्यांनी न घाबरता केलं. आणि यामध्ये आपण अनेक उदाहरणं या ठिकाणी पाहतो. जर आपण नाथान संदेष्ट्याचं उदाहरण पाहिलं, हे आपल्या खूप परिचयाचं उदाहरण आहे. नाथान संदेष्टा जो दाविदाच्या काळात संदेष्टा होता. आणि आपण पाहतो की नाथान संदेष्टा ज्यावेळेस दाविदाच्या
राजवाड्यामध्ये गेला आणि नाथानाने ज्यावेळेस दाविदाला त्याचा दोष दाखवला, त्यावेळेस आपण पाहतो की नाथान संदेष्टाने राजा दाविदाला तोंडावर त्याचा दोष त्याला दाखवला की हे पाप तू केलंस, हे पाप तू केलंस. म्हणजे आपण या ठिकाणी काय पाहतो की संदेष्टांनी ही भीती कधी बाळगली नाही की देवाची आज्ञा पूर्ण करताना समाजाची भीती किंवा सत्ताधाऱ्यांची भीती त्यांनी बाळगली नाही. जरी नाथान हा दाविदाचा मित्र आहे तरी आपण पाहतो की एक साधारण आम जनतेमध्ये तो मोडतो आणि एक साधारण एखाद्या पास्टरनी राजाला जाऊन तोंडावर दोष दाखवणं ही गोष्ट साधी नाही. नाथानाने ते केलं का? कारण नाथान परमेश्वराच्या इच्छेला समर्पित होता. त्याने हा विचार केला नाही की राजाचे आणि माझे संबंध आता बिघडतील. जो विचार बऱ्याच वेळा आपण करतो की मी असं केलं तर आमचे संबंध बिघडतील, मी असं केलं तर राजा नाराज होईल, बरोबर, राजा माझ्या मानधनामध्ये कपात करील, हा विचार नाथानाने केला नाही. नाथानाने ही भीती बाळगली नाही की राजा मला शिक्षा करील, राजा मला मृत्यूदंड देईल. त्याने हा विचार केला नाही. देवाने सांगितलं आणि जाऊन त्याने राजाला तोंडावर सांगितले की राजा हे पाप तू केलंस. संदेष्टांनी देवाची इच्छा पूर्ण करत असताना कुठल्या प्रकारची भीती बाळगली. यामध्ये आणखीन एक सुंदरसं उदाहरण आपण पाहतो आणि ते म्हणजे मिखाया संदेष्टाचं उदाहरण आपण पाहतो. पहिले राजे याच्या 22व्या अध्यायामध्ये आपण ती गोष्ट वाचतो. मिखायाचं उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. आपण बऱ्याच वेळा त्यावर मनन केलेलं आहे की ज्यावेळेस इस्रायलचा राजा आणि यहुदाचा राजा हे दोघे मिळून ज्यावेळेस आरामी राजाशी लढण्यासाठी निघाले, त्यावेळेस आपण पाहतो राजा अहाब आणि राजा यहोशाफाट या दोघांनी मिळून ज्यावेळेस लढाई करायचं ठरवलं, त्यावेळेस त्यांनी संदेष्टांचं मत घेण्याचा विचार केला की आपण संदेष्टांच्याद्वारे परमेश्वराचं काय मत आहे, काय भविष्यवाणी आहे ते जाणून घेऊ. आणि त्यावेळेस आपण पाहतो की सगळ्या संदेष्टांचं एक मत झालं, कारण त्या ठिकाणी असत्य वदणारा आत्मा त्या ठिकाणी संदेष्टांमध्ये, त्या खोट्या संदेष्टांमध्ये होता. आणि त्यांनी सांगितलं की राजा जा, लढाईला जा, देव तुला विजय देईल. परंतु त्यांनी विचार हा केला की आणखी एक संदेष्टा आहे, आपण त्याचं मत घेऊ, पण तो कधीच माझ्याविषयी अनुकूल बोलत नाही असं राजाने म्हटलं. आणि आपण पाहतो पहिले राजे याचा 22वा अध्याय आणि वचन 7 आणि 8. तेव्हा यहोशाफाटाने विचारिले, याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू. इस्रायलचा राजा यहोशाफाटास म्हणाला, ज्याच्याद्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो, कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो. तो इमल्याचा पुत्र मिखाया होय. यहोशाफाट म्हणाला, महाराजांनी असे बोलू नये. आपण पाहतो की यहोशाफाट राजाला अहाबाने हे सांगितलं की एक संदेष्टा आहे, पण तो कधीच चांगलं बोलत नाही, तो माझ्याविषयी अनुकूल असं कधीच बोलत नाही, जे काही प्रतिकूल आहे तेवढं मात्र तो बोलतो. आणि मग राजा म्हणाला की बोलवा त्याला. आपण पाहतो की मिखाया संदेष्टाला बोलवायला ज्यावेळेस शिपाई गेले, त्यावेळेस शिपायांनी मिखाया संदेष्टाला धमकी दिली की सगळ्या संदेष्टांनी असं असं सांगितले, तू सुद्धा काय कर, शुभवचन बोल, काय कर, शुभवचन बोल. आणि आपण पाहतो की मिखाया संदेष्टा हा एक लोकांच्या दृष्टीमध्ये एक सर्वसाधारण संदेष्टा, परंतु तो घाबरला नाही आणि तो निर्भीडपणे काय म्हणाला, त्याने असं म्हटलं वचन 14 मध्ये, मिखाया म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन. जे काही देव मला बोलायला लावेल तेच मी बोलेल. मी कोणाला खुश करणारे संदेश देणार नाही. आणि हे खऱ्या संदेष्टाचं चिन्ह आहे की तो लोकांना खुश करणारे, केवळ खुश करणारे संदेश देत नाही, तर खरा संदेष्टा लोकांना दोष दाखवतो.
आणि आपण पाहतो की हे करत असताना संदेश त्यांनी भीती बाळगली नाही. आपण ह्या गोष्टीमध्ये पुढे वाचतो की मिखायाने उघडपणे राजाला सांगितलं की राजा, या लढाईमध्ये तू मरणार आहेस. आणि राजाला राग आला आणि राजा म्हणाला, याला तुरुंगामध्ये टाका, मी येईपर्यंत याला शिक्षा द्या. आणि आपण पाहतो की इतकं सगळं होणे शेवटी संदेष्टा म्हणाला की मी जे बोललोय ते होणार आहे. त्याने भीती बाळगली नाही, त्याने भीती बाळगली नाही. आणि ही एक महत्त्वाची गोष्ट संदेष्टांच्या जीवनामधून आम्ही पाहतो की परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी, परमेश्वराची आज्ञा पूर्ण करण्यासाठी देवाचे संदेष्टे घाबरले नाही. संदेष्टे देवाला इतके समर्पित होते की ते लाजले नाहीत. देवाची इच्छा पूर्ण करताना ते लाजले नाहीत. संदेष्टे देवाला इतके समर्पित होते की देवाची इच्छा पूर्ण करताना ते घाबरले नाहीत. त्यांनी सत्ताधारी आणि इतरांची भीती बाळगली नाही. आणि हे खूप याच्यामधून शिकण्यासारखं आहे की आम्ही बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टींची पर्वा करतो आणि छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो. मी हे उदाहरण नेहमी देत असतो की आम्ही जीवाला इतकं जपतो की पाऊस जरी झाला तरी चर्चला येणं आम्ही टाळतो. म्हणजे पाऊस जर सुरू असेल तर चर्चला आम्ही येत नाही. म्हणजे पावसाला सुद्धा घाबरतो, पावसाला सुद्धा आम्ही घाबरतो. परंतु ख्रिस्ती महामंडळाच्या इतिहासामध्ये आम्ही अनेक उदाहरणं पाहतो. साधू सुंदर सिंग ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुवार्ता प्रचार केला. बहीण गुलशन एस्ते, ज्या पाकिस्तानातील मुस्लिम मुलगी ख्रिस्ती झाली आणि त्यांनी ख्रिस्ती साक्ष दिली. किंवा आम्ही इतिहासामध्ये पाहतो प्रेषितांचे शिष्य पॉलिकॉर किंवा आणखी रक्तसाक्षी झालेले सेवक यांच्या उदाहरणांमधून आम्हाला ही प्रेरणा मिळते की ते परमेश्वराला किती समर्पित होते. परमेश्वराची इच्छा पूर्ण करताना आम्ही लाजू नये आणि घाबरू देखील नये. आणि यामध्ये आता तिसरी शेवटची गोष्ट आपण पाहू की संदेष्टांनी परमेश्वराची इच्छा पूर्ण करताना आपल्या जीवाची देखील पर्वा केलेली नाही. आपल्या जीवाची सुद्धा त्यांनी पर्वा केली. आणि यामध्ये एक उदाहरण आपण पाहू, वाचूया. पहिले राजे याचा 20वा अध्याय. पहिले राजे याचा 20वा अध्याय. आणि यामध्ये आपण वाचतो पहिले राजे 20 आणि वचन 35. 20वा अध्याय आणि वचन 35. आणि या ठिकाणी आपण काय पाहतो बघा. त्यानंतर संदेष्टाच्या शिष्यांपैकी एक जण परमेश्वराच्या स्फूर्तीने आपल्या सोबत्यास म्हणाला, मला मार. तो मनुष्य त्यास मारावयास कबूल होईना. मग तो त्यास म्हणाला, तू परमेश्वराचे वचन मानिले नाहीस तर पहा, मजकडून तू जाताच सिंह तुला मारून टाकील. तो त्याच्याकडून जाताच त्यास एका सिंहाने गाठून फाडून टाकले. त्या शिष्यास दुसरा मनुष्य भेटला. तो त्यास म्हणाला, मला मार. त्या मनुष्याने त्यास मारून घायाळ केले. मग तो संदेष्टा चालता झाला आणि आपले डोळे पागोट्याच्या पदराने झाकून राजाची मार्ग प्रतीक्षा करीत रस्त्यात उभा राहिला. राजा जवळून जात असता त्याने त्यास हाक मारून म्हटले, आपला सेवक रणभूमीवर गेला होता तेव्हा एक मनुष्य दुसऱ्या एका मनुष्यास घेऊन मजकडे आला आणि म्हणाला, या मनुष्यास सांभाळ. जर का हा नाहीसा झाला तर तुझा जीव त्याच्या जीवाचा मोबदला होईल, नाहीतर तुला 100 रत्तल चांदीचा दंड होईल. आपला सेवक इकडे तिकडे कामात गुंतला असता तो निसटून गेला. इस्रायलाच्या राजाने त्यास म्हटले, तोच तुझा न्याय. तू आपल्याच तोंडाने निर्णय केला. त्या संदेष्टाने आपल्या डोळ्यांवरचा पागोट्याचा पदर चटकन काढला. तेव्हा हा कोणी संदेष्टा आहे असे इस्रायलाच्या राजाने ओळखले. तो राजास म्हणाला, परमेश्वर म्हणतो, ज्या मनुष्याचा नाश मी योजिला होता तो मनुष्य तू आपल्या हातचा जाऊ दिला तर त्याच्या प्राणाबद्दल तुझा प्राण जाईल व त्याच्या लोकांबद्दल तुझे लोक जातील. मग इस्रायलचा राजा उदास व खिन्न होऊन शम्रोनास आपल्या घरी गेला. ही एक घटना आहे. आणि आपण पाहतो की आहाब आणि बेन हदाद यांच्यामध्ये घडलेली ही घटना. आणि आपण पाहतो की राजाने बेन हदादाला सोडून दिलं. करार करून आहाब राजाने त्याला सोडून दिलं.
परंतु देवाची इच्छा ही नव्हती की अहाबाने बेन हदादाला सोडून द्यावं. आता त्याला हा संदेश पोहोचवण्यासाठी परमेश्वराने काय केलं, ते एका संदेश त्याला प्रेरणा दिली. काय प्रेरणा दिली? की स्वतःला घायाळ करून घे. आणि किती आश्चर्याची गोष्ट आहे की हा संदेष्टा, ज्याचं नाव देखील शास्त्रलेखामध्ये सांगितलेलं नाही, किती मोठी गोष्ट त्यांनी केली. तो आपल्या मित्राला म्हटला, दुसऱ्या शिष्याला, की मला मार, मला घायाळ कर, कारण परमेश्वराचा काहीतरी संदेश मला द्यायचा. तो तयार होईना, तर हा दुसऱ्याकडे गेला आणि म्हणाला, मला मारून घायाळ कर, कारण देवाची तशी आज्ञा आहे. आणि ज्यावेळेस त्याला त्यांनी मारून घायाळ केलं, तर हा घायाळ झालेला संदेष्टा राजा अहाबासमोर उभा राहिला आणि त्यांनी या ठिकाणी आणखी एक प्रतिकात्मक कृती केली आणि त्याने राजाला संदेश दिला. काय? की तू बेन हदादाला सोडलं म्हणून त्याच्या जीवाबद्दल तुझा जीव जाईल. म्हणजे हा संदेश फक्त पोहोचवायचा होता, परंतु परमेश्वर म्हणाला, असं कर, स्वतःला घायाळ करून घे. आणि आपण पाहतो की या संदेशाने स्वतःला लगेच तत्परतेने घायाळ करून घेतलं. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की यांनी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा केली नाही. संदेशांनी आपला संदेश देवापर्यंत, देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, कशाचीही पर्वा केली नाही, ते लाज देखील बाळगली नाही. आणि असं समर्पित जीवन आम्ही जगावं ही देवाची इच्छा आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आहे प्रभू येशूचं, ज्याने आपला प्राण क्रूसावर अर्पण केला. जो परमेश्वराच्या उराशी गौरवी अवस्थेमध्ये होता, परमेश्वरासोबत परमेश्वराच्या उराशी त्या ठिकाणी होता, परंतु तो देवाचा शब्द मनुष्य रूप धारण करून आमच्यामध्ये आला आणि ते देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो क्रूसावर अर्पण झाला. आणि आपण गेतसेमाने बागेमध्ये हेच पाहतो की प्रभू येशूने हीच प्रार्थना केली की देवा, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि हा आदर्श आम्ही समोर ठेवला पाहिजे की परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही किती समर्पित आहोत. मिशनऱ्यांचं उदाहरण आमच्या समोर आहे की मिशनरी हे थंड हवेच्या ठिकाणाहून आपल्या देशामध्ये आले, ज्यांना इथलं वातावरण सहन होत नव्हतं. आणि मिशनरी हे खूप वर्ष जगत नव्हते, त्यांना खूप कमी आयुष्य असायचं, कारण इथलं वातावरण त्यांना सहन होत नव्हतं. पण तरी आपण पाहतो की ते आले आणि त्यांनी या ठिकाणी कार्य केलं. आम्ही देखील तितकंच समर्पित असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. केवळ तारण झालं आहे याचा आनंद घेत जगणं ही देवाची इच्छा नाही, की आम्ही केवळ त्या तारणाचा आनंद घ्यावा, उपभोग घ्यावा. ही गोष्ट चांगली आहे जरूर, परंतु आम्ही रोज आणि रोज समर्पित असावं हे महत्त्वाचं आहे. देवबाप या वाचलेल्या वचनाद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हे कृपावंत आमच्या देवबापा, आम्ही धन्यवाद देतो आणि तुझे आभार मानतो. हे सुंदरसं वचन आमच्या समोर बापा तू ठेवलंस. आम्ही तुझ्याजवळ ही प्रार्थना करतो. प्रिय बापा, आम्ही तुला समर्पित असावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाचं मन बुद्धी तुझ्या हाती घे. विशेष करून देवबापा, तरुणांनी तुला समर्पित असावं, तुझ्या इच्छेसाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी झटावं म्हणून बापा प्रत्येक तरुणाला तुझ्या हाती घे अशी आम्ही प्रार्थना करतो. देवबापा, हे वचन ऐकणाऱ्या आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. आम्हा प्रत्येकाला या पवित्र वचनाद्वारे आशीर्वादित कर. आम्ही यावेळेस आठवण करतो देवबापा, जे आजारी आहेत, विशेष करून कोरोना बाधित आहेत, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. देवबापा, तुझी दया आणि कृपा त्या सर्वांवर होऊ दे. जे कोरोना बाधित आहेत त्या सर्वांना तुझा आरोग्यदायी स्पर्श करून बरं कर आणि त्या सर्वांवर देवबापा कृपा कर, त्यांना आरोग्य दे अशी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या संपूर्ण मंडळीवर, मंडळीतील प्रत्येक कुटुंबावर तुझी दया असू दे आणि तुझा आशीर्वाद प्रत्येकाला लाभू दे. आम्ही धन्यवाद देतो, आभार मानतो. इथून पुढचा सर्व समय पुन्हा बापा तुझ्या हाती पडतो. आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून दे बापा तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.
आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत, आपल्या संपूर्ण मंडळीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.